राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे यात्रेत झालेल्या किरकोळ बाचाबाचीमुळे एका जमावाने दिनांक 28 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास भीष्मराज रोटे यांच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला। यावेळी कोयता व तलवारीचे वार करून, लाकडी दांडा व लोखंडी गजाने मारहाण करून रोटे यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले। भीष्मराज सोपान रोटे वय 32 वर्ष, राहणार तिळापूर, तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, भीष्मराज रोटे यांचे राजेंद्र गर्दे यांच्यासोबत तिळापूर गावाच्या यात्रेमध्ये किरकोळ बाचाबाची झाली। त्यानंतर 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7:45 दरम्यान भीष्मराज रोटे हे त्यांच्या घरात असताना तेथे आरोपी आले आणि त्यांनी भीष्मराज रोटे यांना शिवीगाळ करून म्हणाले की तू आमच्या नादी का लागलास, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून आरोपींनी भीष्मराज रोटे व त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांवर कोयता व तलवारूने वार करून, लाकडी दांडा व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली। तसेच रोटे यांच्या घरावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केली। यावेळी राजाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले डोरले तोडून नुकसान केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिंदे, पोलीस नाईक दीपक पुंदे, बापू सोनटक्के, चालक लक्ष्मण खेडकर आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते। या घटनेत 2 जण किरकोळ तर 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। भीष्मराज सोपान रोटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र नामदेव गर्दे, सोपान होडगर, किरण गोविंद बाचकर, विजय नामदेव गर्दे, एकनाथ थोरात, संतोष संजय कोळेकर, संजू बिरू कोळेकर, विठ्ठल नामदेव गर्दे, सर्व राहणार तिळापूर या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिंदे हे करत आहेत। विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर, राहुरी।